आणि आजच्या खेळामध्ये आता पैठणीच्या खेळात कोण सहभागी होणार, कोणाची चिठ्ठी जाहीर होणार तेही बघणार आहोत लगेचच. या अनेक चिठ्ठ्या आहेत, या अनेक चिठ्ठ्यांमधून एक चिठ्ठी आपल्याला काढायची आहे. तुम्ही काढणार? करा, मला मदत करा जरा. व्हेरी गुड, छान. द्या द्या द्या, वाचू नका लगेच. या चिठ्ठीत ज्यांचं नाव आहे त्या खेळात सहभागी होणार, बरोबर की नाही? एवढ्या जणी आल्या आहेत म्हटल्यावर अजून कोणाला तरी बक्षीस तर द्यायला पाहिजे. ही चिठ्ठी अशीच पकडून ठेवायची, हां, बदलू नका पटकन, अशीच पकडून ठेवा. अजून एक चिठ्ठी मी काढतो. या चिठ्ठीमध्ये ज्यांचं नाव असणार त्यांना झी मराठीकडून एक भेटवस्तू मिळणार. ती चिठ्ठी कोणाची? नीतू विनोद कांदोळकर. नीतू विनोद कांदोळकर आहेत का? या या या, अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. नमस्कार. हे घ्या, माईक घ्या. नाव जाहीर करा, चिठ्ठीतलंच करा. दीप्ती दिलीप राऊत. अभिनंदन. नाव सांग. दीप्ती दिलीप राऊत गावकर. कुठे राहता तुम्ही? खांडोळा माशेल. घरी कोण कोण आहे? घरी मी, मिस्टर आणि 2 मुलगे. आठवत का होता घरी कोण आहे म्हटलं? मिस्टर काय करतात? मिस्टर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत. बरं, आत्ता इथे कोण आहे? घरातलं कोणी आहे का? धीराची मुलगी आहे. बरं बरं, या तुम्ही यांच्याबरोबर या. तुमचं नाव सांगा. वीणा विनायक राऊत. या तुमच्या काकी. हो, बरं, त्यांचं नाव पैठणीच्या खेळात आलंय, कसं वाटतंय तुम्हाला? खूप आनंद होतोय, अनएक्सपेक्टेड आहे. उखाणा घ्या. निळ्या निळ्या आकाशात गरुड घेते बरारी आणि दिलीपराव सारखा नवरा मिळाला आहे मी देवाची आभारी. अरे वा वा, व्हेरी गुड. आणि आता बघूया कोण जिंकणार पैठणी. दोघींनाही या खेळामध्ये 10 संधी मिळणार, प्रत्येकी 10 संधी. समोर एक चौकोन आखलेला आहे, त्या चौकोनात उभं राहायचं आणि छोटे छोटे जे सुकलेले नारळ असतात ते समोर बघून, म्हणजे कॅमेऱ्याच्या दिशेने बघायचा आणि तो नारळ मागच्या बाजूला टाकायचा. तो जाऊन रिंगमध्ये पडला पाहिजे. दोघींपैकी रिंगमध्ये सगळ्यात जास्त नारळ ज्या गोळा करणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. टाळ्यावरून शुभेच्छा तुम्हाला. 1 चला, 5 संधी झाल्या, 1 गुण मिळालेला आहे. 1 2 5 संधी झाल्या, गुणसंख्या 2 1. आता पुढच्या 5 संधीमध्ये कोण आघाडी घेणार, काय होणार बघूया. या इकडे गुणसंख्या 2 2. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला. ती अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी. वो हमें आपसे कशा करता आलास तू इथे? विकीची चाडी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचवला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही, नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. पोलिसात देणार होतो तुला.
केवळ विखे आडवा आला म्हणून लक्षात ठेवलं, ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा, आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?